नमस्कार मित्रांनो, मी लकुळ गोसावी. स्वागत आहे तुमचं आज पुन्हा एकदा एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्र आणि सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आमच्या मामाच्या गावी म्हणजे राजापूर तालुक्यातील जवळेतर हे माझ्या मामाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव असतो. तर तिथे आता आम्ही चाललेलो आहे. तर आजच्या या मिनी व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत जवळेतर या गावातील महाशिवरात्रीचा उत्सव. चला तर निघूया. माहेरी जायचं म्हटल्यावर माझी आई आणि माझी बायको सकाळीच लवकर उठून सर्व आटपून त्यांनी तयारी केली. ओम आणि तन्मय देखील आपल्या आजोळी जाणार म्हणून खूप खुश आणि उत्साही दिसत होते. सर्वांची तयारी झाल्यावर सकाळी साधारण 10च्या सुमारास आम्ही घरातून बाहेर पडलो. माझा मित्र भावेश गोसावी सध्या GPL क्रिकेट स्पर्धेमध्ये बिजी असल्यामुळे आज आम्ही माझा दुसरा मित्र प्रकाश खांबाळेकर यांची रिक्षा सांगितलेली होती. त्यानंतर मग आम्ही सर्वजण जवळेतर या माझ्या मामाच्या गावी जाण्यासाठी निघालो. 35 ते 40 मिनिटात आम्ही वैभववाडी या ठिकाणी पोहोचलो. वैभववाडीतून उंबर्डे आणि उंबर्ड्यातून पुढे वेंगसर मार्गे आम्ही जवळेतर या गावी पोहोचलो. बघता बघता जवळेतरची नदी ओलांडली आणि माझ्या मामाच्या गावी म्हणजेच जवळेतर या गावामध्ये आम्ही प्रवेश केला. जवळेतर बसस्थानकाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने पुढे जाऊन आम्ही मामाच्या घरी गेलो. मामाच्या घरी पाहिलं तर घरी कोणी नव्हतं, सर्वजण मठात गेले होते. मग आम्ही तिथून श्री स्वयंभू मठबुवा मंदिर जवळेतर या ठिकाणी पोहोचलो. श्री स्वयंभू मठबुवा मंदिर जवळेतर हे एक जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो. आम्ही दुपारी 12:30च्या सुमारास या ठिकाणी पोहोचलो. त्यावेळी पूजा अगोदरच संपन्न झाली होती आणि आरती मात्र झालेली नव्हती, त्यामुळे सर्वजण आरतीसाठी वाट पाहत होते. मंदिराची अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आलेली होती. महाशिवरात्रीला मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्यामुळे बरेचसे चाकरमाने देखील मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी गावी येतात आणि त्यातच माहेरवाशिनीसुद्धा या ठिकाणी आवर्जून येतात. वाडीतील सर्व महिलांनी एकत्र येऊन सुंदर असा स्वयंपाक बनवलेला होता आणि आरती केव्हा होते याची सर्वजण वाट पाहत होते. आरती झाल्यानंतर अर्थातच भोजनाचा कार्यक्रम होणार होता. त्यानंतर मग आरती सुरू झाली आणि सर्वजण आरतीमध्ये अगदी तल्लीन झाले. यावेळी माझे मामा श्रीकांत गोसावी यांनी गगनगिरी महाराजांची जी आरती म्हटली ती आरती मला खूप आवडली. आरतीसाठी पखवाज वादनाची साथ ओमने दिली. यावर्षी पूजेचा मान हरिश्चंद्र गोविंद गोसावी उभयते यांना मिळाला होता. आरती झाल्यानंतर सर्वांना तीर्थप्रसाद देण्यात आला. त्यानंतर हातभेटीचे नारळ ठेवण्यात आले आणि मग सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. भोजनाचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर त्या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर मित्रांनो,